आपले खेळाडू पटांगणात पाठवायचे। शन ब्लॉग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सरकार ग्रुप जिंकलेल्या संघापैकी सन फ्रान्सिस या संघ संस्थेचे मुख्यप्रबंधक माननीय श्री शेखरजी कीर हे आपल्या संपूर्ण जनता म्हणजे विकासक माननीय श्री आकाशसाहेब गुप्ता यांना शॉल पुष्पगुच्छ व श्रीफळ अर्पण करतो आपण साहेब यांना। धन्यवाद साहेब, धन्यवाद शेखर कीर। हॅलो, आपल्या संपूर्ण जनता कॉलनीचे विकासक माननीय श्री आकाशजी गुप्ता साहेब यांचं आगमन आज पटांगणावर झालं आहे। थोड्याच वेळात यंगस्टार विरुद्ध सरकार ग्रुप हा सामना आपल्या समोर खेळवण्यात येईल। उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत। आता आपल्या सर्वांचे लाडके विकासक श्री आकाशजी गुप्ता साहेब बॅटिंग करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते बॅटिंग करत आहेत आणि त्यांनी भरपूरसे षटकार मारलेले आहेत। आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आगे चौका भाऊ, चौका मारला। शेखर तुडक 6 शेखरला पण उलटोस सर। मॅडम सरांना काय तुमच्या टीम मध्ये खेळलं वाईट 6 परत एक नो नो बोला है। आउट यानंतर सामना क्षेत्ररक्षण स्वीकारलाय सरकार ग्रुपने। गेले बाहेर हे चालू आता आपल्या सर्वांचे लाडके मित्र श्री शेखर पालव यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त साहेब त्यांचा सत्कार करतायत। आकाशजी गुप्ता साहेब यांना शॉल प्रदान करत शेखर पालव यांना। तसेच मी अमर संदेशच्या प्रवर्तकांना विनंती करतो, आपण सुद्धा केक आणलेला आहे तो आपण सुद्धा द्यायचा आहे। सोबतच अमर संदेशच्या प्रवर्तकांनी कार्यकर्त्यांनी यायचं आहे। अमर संदेश पुढे या। टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शेखर, हॅपी बर्थडे टू यू। धन्यवाद शेखर, धन्यवाद साहेब। अमर संदेश कार्यकर्ते प्रवर्तक पुढे या। शेखर पालवांचा आपल्या मंडळाच्या वतीने सुद्धा आपण वाढदिवस साजरा करतोय। टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शेखर, हॅपी बर्थडे टू यू। धन्यवाद शेखर।
आमच्या अमर संदेशच्या या महिला कार्यकर्त्या प्रवर्तक भारती पाटील व अनिता रांगणकर यांना विनंती करतो आपण शेखर यांना पुष्पगुच्छ अर्पण करायचं आहे. शेखर पुष्पगुच्छ घे. शेखर पालव यांना अमर संदेश स्पोर्टच्या वतीनं महिला कार्यकर्त्या प्रवर्तक भारती पाटील अनिता रांगणकर शेखर खीर व तत्सम कार्यकर्ते यांच्या वतीनं आताच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं. धन्यवाद शेखर. धन्यवाद कार्यकर्ते. आपल्या जनता कॉलनी विभागातील सर्व मित्र व आपला जनता कॉलनी परिवाराने आज या ठिकाणी जो माझा वाढदिवसानिमित्त सत्कार केला त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे आभार. असंच प्रेम आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू द्या हीच मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. हेमंत दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत. कुमार क्रीडा मंडळ आपला कप्तान नको नको विनू नको कर्णधार कृपया या ठिकाणी पाठवायचं. कुमार क्रीडा मंडळ बॉल खात्यात मॅडम. चांगली गोलंदाजी आणि आमच्या तिघांशिवाय दुसऱ्या कोणी बॅटिंग तरी घेतली काय काल पोहोचलाय. अतुल बोरकर. यानंतर होणारा सामना कोणता आहे जरा कळवायचंय. यानंतर होणारा सामना कुमार क्रीडा मंडळ विरुद्ध उदय क्रीडा मंडळ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. गोलंदाजी करेल तो तुषार. निर्धाव चेंडू. 1 to go. यानंतर होणारा सामना कुमार क्रीडा मंडळ विरुद्ध अतुल. आणि त्रिफळाची चांगली गोलंदाजी करत त्रिफळा. मगाशी खेळला मस्त आणि आशिष मस्त केला पण आशिष आऊट झाला ना. इकडे चौका चैतन्य साई जनता कॉलनी सारे सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित माननीय श्री आकाश पवन कुमार जी गुप्ता साहेब पुरस्कृत सरकार चषक 2024 पर्व पहिला सामना चालू आहे. अमर संदेश विरुद्ध सरकार ग्रुप. शेवटचे षटक अनिश. धाव संख्या होते ती 6. संघाने कृपया सज्ज राहायचं आणि स्टेजवर यायचंय. एवढी नाही. धाव संख्या 7. शेवटचा चेंडू. धाव संख्या 8. स्ट्राइक वर एंडलाय विनायक. नॉन स्ट्रायकर हेमंत. नो बॉल आणि 2 3 झाले. अरे 4
डान्स. झाले. एक धावसंख्या होते 8. 1 रन सवय. 1 पाहिजे अजून. 1 पाहिजे जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. यानंतर लगेचच कुमार क्रीडा मंडळ विरुद्ध उदय क्रीडा मंडळ. कुमार क्रीडा मंडळ आपला कर्णधार आणि षटकार बाहेर. सामना जिंकण्यासाठी झाला चांगला फटका. नो बॉल. कर्णधार प्रफुल्ल आणि कुमारचा कर्णधार साहिल दोघांना सामना जिंकण्यासाठी तुमचं हार्दिक शुभेच्छा. पंचांनी मैदानाचा ताबा सोडून घ्यायचं जरा प्रेक्षकांचा. असा ना गे असा ना. कुमार क्रीडा मंडळ टॉस विन नाणेफेक जिंकत त्याने आपला निर्णय सांगायचा आहे. तुषार नागवेकर कृपया स्टेजवर या. गुड मॉर्निंग. आले काय टीम आल्या का पुढच्या आलेत. यानंतर होणारा सामना कुमार क्रीडा मंडळ विरुद्ध उदय क्रीडा मंडळ. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करू. गजानन साहेब आपल्याला विनंती असेल आपल्याला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. एक मिनिट. यानंतर लगेचच सामना खेळवणार आहोत. आपल्या समोर आहे टीम सरकार ग्रुप. हात करा. जय सरकार. जी जागा केली आहे तिकडे बसून घ्यायचंय. हात काढा मॅडम. कॅबिन जवळ आता आपल्या चैतन्य साई सोसायटीचे उपमुख्य प्रवर्तक गजानन कर्वे यांचा चिरंजीव. आज सोमचा वाढदिवस आहे त्यासाठी एक छोटंसं सॉन्ग. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, तुम जियो पधारो ये आए, बार बार दिल ये आए, तुम जियो पधारो. साल साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू सोहन. हैप्पी बर्थडे टू यू सोहन. हैप्पी बर्थडे टू यू सोहन. हैप्पी बर्थडे टू यू. तुषार बस मामा राहिले तू मध्ये आलायस. एवढे तुला काय भरवायचंय. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. 26 धावांचा आव्हान.